नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। ढगपिंपरीतील घर जागा वादावर तोडगा, विजय हावळे यांचे उपोषण अखेर मागे। सरपंच बप्पाजी काळे यांच्या मध्यस्थीने सुटला जागेचा तिढा। प्रशासनासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत समेट। तुम्ही उपोषण मागे घेतलंय तर कसं मिटलं तुमचं उपोषण? मला का नाही, माझ्या जागेच्या बदल्यात सरपंच यांनी मला जागा घेऊन देणार आहेत आणि त्यानंतर ती तुमची जी पहिली जागा आहे, तुम्ही ज्याच्यावर दावा करत होता त्याच्याबद्दल कसं ठरलंय तुमचं? माझं काही नाही, त्या जागेवर माझी आता काही तक्रार राहिली नाही। त्यांनी जागा घेऊन दिली मला, मी त्याला जागेची खरेदी करून देणार आणि त्यांच्याकडनं मला खरेदी करून घेणार। तुमच्या गावातलं जे घर जागेसाठी उपोषण सुरू होतं तर कसं ठरलंय? तोडगा काय निघाला त्याचा? किशोरी वारेची जागा त्याला, ही जे हावळीची जागा किशोरी वारेला द्यायची 1 गुंठा आणि किशोरी वारेनं 1 गुंठा ह्यांना दुसरीकडे जागा घेऊन द्यायची असं मान्य करून ह्याची जिम्मेदारी मी घेतली। आता ह्यांचे जे भोगवटदार म्हणून नोंद होती त्यांना ती जागा ह्यांच्या नावावर करून द्यायची येवाऱ्याच्या नावावर करून द्यायची आणि येवाऱ्याने ह्यांना 1 गुंठा जागा ढगपिंपरीत घेऊन द्यायची। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथे घर जागेच्या वादावरून सुरू असलेले विजय हावळे यांचे 3 दिवसांपासूनचे उपोषण अखेर दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मागे घेण्यात आले। सरपंच बप्पाजी काळे यांच्या मध्यस्थीमुळे या प्रकरणात तोडगा निघाला आहे। घर जागेवरील भोगवटादार म्हणून लावलेले येवारे यांचे नाव कमी करावे या मागण्यांसाठी विजय हावळे व त्यांच्या पत्नी यांनी दिनांक 23 फेब्रुवारी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सरपंच बप्पाजी काळे यांनी उपोषणस्थळी भेट देत दोन्ही बाजूंची चर्चा घडवून आणली। हावळे यांना घरासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत तडजोडीचा मार्ग काढण्यात आला। त्यानंतर हावळे यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी विस्तार अधिकारी निवास शिंदे, ग्रामसेवक कांबळे, गोपनीय पोलीस नितीन गुंडाळे, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, किशोर येवारे, किशोर हावळे, अविनाश बनसोडे आदी उपस्थित होते। या तोडग्यामुळे ढगपिंपरीतील घर जागा वादाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे। उपोषणामध्ये सरपंच साहेबांनी ह्याच्यामध्ये तोडगा काढला आणि आम्हाला एक दुसरी जागा उपलब्ध करून देतो, 1 गुंठा। कुठेही तुम्हाला गावामध्ये 1 गुंठा जागा उपलब्ध करून देतो, त्याच्या बदल्यामध्ये ती जागा तुम्हाला उपलब्ध करून आहे ती जागा तुम्ही त्यांच्या नावावर करून द्या आणि तुम्हाला तुमच्या नावावर तुम्हाला कुठलाही गुंठा करून देतो आणि ह्याचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काय पैसे वगैरे भरायला लागणार नाही, काय नाही, याची जिम्मेदारी सरपंच साहेबांनी घेतलेली। त्यामुळे आमची मग तक्रार कुठेही राहणार नाही। असं ठरलंय की तुम्ही ज्या जागेवर दावा केला होता आमची जागा आहे तर ती जागा त्या येवाऱ्याला द्यायची आणि येवाऱ्यानं त्या बदल्यात दुसरी 1 गुंठा जागा तुम्हाला खरेदी करून द्यायची गावात, असं ठरलंय। हा, ते सरपंचानं तुम्हाला मदत करून द्यायची असंच ठरलंय ना? त्याच्यात सगळी संमती, उपोषण मागे घेतलंय। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।